अजून आली नाही वाटतंय इष्टी. मामा कुठं कुठं? अरे आधी आधी अरे हात म्हणजे मला उठू दे. अरे तोंडाची अरे तुला काय लस बीच ऐका नाही रे. म्हाताऱ्या माणसाला उठ म्हणतो. अरे तुला काय संस्कार बिस्कार दिले का नाही तुझ्या घरच्यांनी? अरे आमच्या काळात काय संस्कार होते. आमच्या आजोबांनी काय संस्कार दिलेत आम्हाला बघ बघ जरा आमच्याकडे बघ. अरे आमच्या आजोबांनी आम्हाला एक जरी काम सांगितलं तर आम्ही असं पळत करायचो. आमच्या आजोबाने एकदा आम्हाला बिडी पिटून आणायला सांगितली होती. आम्ही एका झटक्यात घरात जायचो आणि बिडी न इस्ता आम्ही आमच्या आजोबांना बिडी पोच करायचो. कसं काय पोच करायचो? विचार 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 की. कसे पेटवायचे तिथं काडी ओढत असाल बाहेर आल्यावर कसे राहायचे? अरे काय भान तोंडाची. अरे तुझ्या बापाने त्या काळात काडी पिटी ठेवली होते का? अरे त्यावेळी चुली होत्या चुली. मग आम्ही काय करायचो घरात जायचो आणि चुलीत बिडी पेटवायचो आणि येता येता आम्ही निमी संपवायचो आणि मग आजोबापर्यंत बिडी पोचायची. अरे असे संस्कार लागतात. असे संस्कार दिलेत आमच्या आजोबांनी आणि तुमच्यासारखी असली पिढी. मामा उठ म्हणलं उठा म्हणलं होतं तुम्हाला. तुम्ही कुठं का हलवताय काय? मला जरा कानपूरचा प्रॉब्लेम आहे. इष्टी नाही आली. कुठं चाललाय तुम्ही? कुठं? मी पुण्याला निघालोय. बर पुण्याला कशाला? मी माझ्या लेकीकडे निघालोय. तू कुठं निघालाय? पुण्याला. सुना एवढा चुना लागतो तुला? तुला काय वाहनाचा बिझनेस आहे का काय? म्हणजे अरे लोक एवढा चुना खातात. अरे एवढा चुना खाऊन लोकांच्या गाडी भासतील हे तोंड भासतील. एवढा चुना खाऊन एवढा आनंद जा नको चुना. तू एवढा मोठा धंदा आहे तुझा पानाचा. अहो मामा पुण्याला निघालोय. पुण्याला म्हणलं चुना आणायला नाही निघालो. काय पुण्याला मी पण पुण्यालाच मग बरोबरच जाऊ की. बघू मी इष्टीची वाट. ती काय बा असू द्या मामा. पण ह्या आठवड्यात थंडी लय वाढली बर का. आमच्या घरी तरी एवढी थंडी लागती का नाही. लय थंडी वाढली. लय वाढली थंडी. तुमच्या इथं वाढली का थंडी? आंटी तिच्या मायला तिच्या त्या कोंबडीच्या करते. आमच्या घरी ज्वारी बाजरी खाते आणि अंडी घालायला तुमच्या घरी येते. म्हणजे असं झालं की आमच्या घरी खाती दाणं आणि तुमच्या घरी जाऊन म्हणती गाणं. हे मायला त्या कोंबडीचं. म्हणजे तू आमची अंडी खाऊन खाऊन असला माजलाच की रे रानडुकरावनी. आमची झाली खाता चली. अरे म्हाताऱ्या म्हणलं थंडी वाढली थंडी. मामा काय बी म्हणा पण हिवाळ्याचा दिवस लय भारी राहू. हिवाळ्याचा दिवस चांगलं म्हणलं. गावाला? अरे
अरे गव्हाला नाही रे, गव्हाचा दिवस आहे असं म्हण. पाहिजेच आपल्याला गहू तर पाहिजेच, कारण गव्हाच्या चपात्या मला लय आवडतात. मी चपात्या लय खातो आणि म्हणून तर मग मी असं म्हणजे थोडा त्रास आहे मला. थोडा त्रास आहे. चपात्या आवडतात तू कुठला खातोस रे चपात्या? बोंबीला सारखा आहे तू. मामा तुम्हाला काय म्हणलंय मी, हिवाळा थंडीचा दिवस लय भारी असते तर व्यायामाला ही. त्यामुळं हिवाळा चांगला आहे म्हणलं. हिवाळा हा हिवाळा. अरे मी पण तेच म्हणत होतो की तुला, हिवाळ्याला थंडी चांगलीच असते. अरे थंडीत व्यायाम केलेला चांगला असतो. मी पण व्यायाम करायचो. मी पहाटे 3 वाजता उठायचो. 5 वाजता उठायचो. नाही 5 वाजता नाही, मी 8 वाजता उठायचो आणि भरपूर असा व्यायाम करायचो. आणि असा व्यायाम करायचो असं तुला नाही जमणार. व्यायाम करत होता की सगळी नाटक सगळं पार आता मसनात हाडं चालली तुमची. हा मसनात गिडीली मला आकडं आणि आता लागलाय अंग वाकडं करायला. वय नाही 8 वाजता काय बापाने तुमच्या पाठ केली होती का? अरे नाही रे, तुझं डोकं कसं चालतंय बघत होतो मी. मला येत होत हात काढायला. काय हाड मोडायची वेळ आलती का? आता पार फुटून पडला असता खाली. डोकं चालतंय. बसा जरा. काही हे नाही भू लागलाय तर जरा. दात आहे तर ते एवढं खटखट माणसाचं त्याच्या आला तरी दुसऱ्या तोंडावर थुकायचं. दात मला दात आहेत वाटतंय का तुला? आता ही खनखट दात आहे की. आणि बघू तुझा हात बघू. थांब माझी कवळी काढून देतो. काय मामा कालच मटण खाल्लेलं होतं. दे की हात. गप बसा उगाच. तुमची आपली इष्टी आल्यावर जाऊ आपण. बघू इष्टी काही नाही, कुणी पळून नेली काय? इष्टी पळवून यायला हवा आता. अहो तुम्ही त्या गावचा, आम्ही ह्या गावचा. हा कोंबडी माझ्या घरी येऊन कशी काय अंडी घालल? थंडी वाढली म्हणलं की तिसरंच ऐकू येते. हा अरे मग मोठ्याने बोलायचं की हा मी कशाला एवढ्या शिरात आणल्या असत्या तिच्या कोंबडीच्या. पण तिसरंच सुचते. कोंबडीच्या पायाला आम्हाला रानडुक्कर म्हणा. हा तुला डुक्कर म्हणलो का रे? मी म्हणलो असेल. अरे दिसतोयच रानडुकरासारखा. मी काय बोललेलं ऐकलंय काय रे तू? नाही कुठला ऐकतोय तेव्हा. मला जरा ऐकायचं कमी आहे. नाही म्हणलं माझी कानपूरची साईड बंद आहे ना म्हणून म्हणलं. माझं बी ऐकायला कमी आहे. म्हणजे तू बी माझ्यासारखाच म्हणायचं की तुझी पण कानपूरची साईड बंदीच ती म्हणायचं. मुका घ्या आता. मुकाच घ्यायची वेळ. मामा इष्टी यायची वेळ झाली आता. 10 मिनिटांनी इष्टी येईल. गेल्या वर्षीपेक्षा लयच वाढली थंडी. गेल्या वर्षीपेक्षा लय वाढली म्हणलं थंडी. संडे लय वाढलेत आमच्या गावात. यायला तुमच्या संडेच्या यायला जीव दे कुठतरी. दाव घेऊन जाण फास घेऊन मर. आणि नसलं दाव तर माझं धोतर देऊ का तुला? तसं बी मी 4 दिवस झालं आंघोळ केली नाही. नुसता गुमगुमाट सुटलाय. नुसत्या वासानच गुद मरून जाशील तू. देऊ का तुला धोतर? देऊ का? काय म्हणतो संडेच्या यायला गोवा मावा दारू सगळी करते ती. आणि नवरी बघाय गेले की सांगते ती पोरगा निर्व्यसनी आहे म्हणून. यायला तुमच्या संडेच्या. आमच्या गावात तर सुळसुळा सुटलाय संडेंचा.
संडे म्हणून संडे. अहो मामा संडे नाही, थंडी लय वाढली म्हणलं. अरे संडेच सांगतोय मी. अरे ह्या फाकड्यानं माझ्या एका 40 वर्ष झालेल्या वयाच्या माणसाचं म्हणजे माझ्या मित्राचं मी लगीन लावून दिलं. असंच सांगितलं मी निर्व्यसनी आहे म्हणून. आता झालं त्याचं लग्न. बर छान झालं. आता आहे दुसरीकडं कामाला. कामाला पोरगी दुसरीकडे कामाला जाते. हा कामाला जाते. आता काय वाटोळं करणार. केलं तुम्ही मग. मामा इष्टी आली, इष्टी हा? इष्टी आली, इष्टी चला. बर बर. अरे मला चालाय कोण, मला कोण घेऊन जायचं, मला चाला येत नाही. बरं धरा, चला हळूहळू चला लवकर. मला पण इष्टी पुण्याला जाईल माझी. जायचंय. हा चला. चल मग. आईच्या गावात बडी चल मग. चल लवकर. गायला म्हातारं वजन लई बोल. अरे गाड्यासारखा कडे तुला म्हाताऱ्याचं वजन जे पण आहे का. चल. थांब थांब थांब. काय झालं? अरे माझी पिशवी राहिली. आईच्या गावात आम्ही पडत मोड चालित ये लवकर. त्यामुळे माझी इष्टी जाऊन एसटी जाईल. ये लवकर. आला का. अरे एसटी झक मारायला परवास करता होय दुसरे मला. अरे म्हातारी लवकर गेली. काय करणार. तलवारीला धार तशीच आहे. आवडपणा आणि गेला नाही म्हातारपणा.